गीता प्रवचने अध्याय दुसरा भाग पहिला. गीतेची परिभाषा. बंधूंनो, मागच्या वेळेस आपण अर्जुनाचा विषाद योग पाहिला. अर्जुनासारखी रुजुता आणि हरिशरणता असली म्हणजे विषादाचाही योग बनतो. त्यालाच हृदयमंथन म्हणतात. मी गीतेच्या ह्या भूमिकेला संकल्पकारांप्रमाणे अर्जुन विषादयोग असे विशिष्ट नाव न देता विषादयोग असं सर्वसामान्य नाव दिलं आहे. गीतेला अर्जुन केवळ एक निमित्त आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा अवतार पुंडलिकासाठीच झाला असे नाही. पुंडलिकाचे निमित्त करून तो आम्हा जडजीवांच्या उद्धारासाठी आज हजारो वर्षे उभा आहे हे आम्ही पाहतो. त्याचप्रमाणे गीतेची दया अर्जुनाच्या निमित्ताने झाली तरी ती आपणा सर्वांसाठी आहे. म्हणून गीतेच्या पहिल्या अध्यायाला विषादयोग हे सामान्य नामच शोभते. येथून गीतेचा वृक्ष वाढत वाढत शेवटच्या अध्यायातील प्रसादयोगरूप फळाला पोहोचणार आहे. ईश्वराची इच्छा असेल तर आपल्या या जेलच्या कारकिर्दीत आपण तिथपर्यंत जाऊन पोहोचू. दुसऱ्या अध्यायापासून गीतेच्या शिकवणीस आरंभ झाला आणि आरंभीच भगवान जीवनाचे महासिद्धांत सांगत आहेत. ज्यावर पुढील जीवन उभा राहावयाचे ती जीवनाची मुख्य तत्वे आधी गळी उतरली म्हणजे पुढचा मार्ग सरळ होऊन जाईल अशी यात दृष्टी आहे. गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील सांख्यबुद्धी या शब्दाचा अर्थ जीवनाचे मूलभूत सिद्धांत असा मी करीत आहे. हे मूळ सिद्धांत आता आपणास पाहावयाचे आहेत. पण तत्पूर्वी सांख्य शब्दाच्या प्रसंगाने गीतेतील पारिभाषिक शब्दांच्या अर्थाविषयी थोडा खुलासा करून घेणे बरे होईल. गीतेला जुने शास्त्रीय शब्द नवीन अर्थाने वापरण्याची सवय आहे. जुन्या शब्दांवर नवीन अर्थाचे कलम करणे ही विचारक्रांतीची अहिंसक प्रक्रिया आहे. व्यासांचा या प्रक्रियेत हातखंडा आहे. त्यामुळे गीतेतील शब्दांना व्यापक सामर्थ्य येऊन गीता ताजी टवटवीत राहिली आणि अनेक विचारकांना त्यांच्या त्यांच्या गरजेप्रमाणे आणि अनुभवाप्रमाणे अनेक अर्थ घेता आले. हे सर्व अर्थ त्या त्या भूमिकेवरून योग्य असू शकतात आणि त्यांचा विरोध करण्याची गरज न पडता आपण स्वतंत्र अर्थ करू शकतो अशी माझी दृष्टी आहे. या संबंधाने उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. एकदा देव, दानव आणि मानव प्रजापतीकडे उपदेशार्थ गेले. प्रजापतीने सर्वांना द हे एकच अक्षर दिले. देव म्हणाले, आम्ही देव कामी, भोगांना चटावलेले, आम्हाला द अक्षराने दमन करा असे प्रजापतीने शिकवले. दानव म्हणाले, आम्ही दानव क्रोधी, दयेला पारखे झालेले, आम्हाला द अक्षराने दया करा असे प्रजापतीने शिकवले. मानव म्हणाले, आम्ही मानव लोभी, संचयाच्या मागे लागलेले, आम्हाला द अक्षराने दान करा असे प्रजापतीने शिकवले. प्रजापतीने सर्वांचे अर्थ बरोबर मानले, कारण सर्वांना स्वानुभवातून ते लाभले होते. गीतेतील परिभाषेचा अर्थ करताना उपनिषदातली ही गोष्ट आपण चित्तात बाळगावी. जीवन सिद्धांत एक, स्वधर्माचरण. दुसऱ्या अध्यायात जीवनाचे 3 महासिद्धांत मांडले आहेत. 1. आत्म्याची अमरता आणि अखंडता. 2. देहाची क्षुद्रता आणि 3. स्वधर्माची अबाध्यता असे हे 3 सिद्धांत आहेत. यातील स्वधर्माचा सिद्धांत कर्तव्यरूप आणि बाकीचे 2 ज्ञातव्य आहेत. स्वधर्माविषयी मी मागच्या खेपेत थोडे सांगितले होते. हा स्वधर्म आपणास निसर्गतःच प्राप्त होतो. स्वधर्म शोधावा लागत नाही. आपण आकाशातून पडलो आणि भूमीवर सावरलो असा काही प्रकार नाही. आपला जन्म होण्यापूर्वी हा समाज होता, आपले आईबाप होते, शेजारी होते, अशा या प्रवाहात आपण जन्मतो. ज्या आईबापाच्या पोटी मी जन्म घेतला त्यांची सेवा करण्याचा धर्म मला जन्मतःच मिळाला आहे. ज्या समाजात जन्मलो त्या समाजाची सेवा करण्याचा धर्म मला ओघानेच प्राप्त झाला आहे. आपल्या जन्माबरोबरच स्वधर्मही जन्मतो किंवा तो आपल्या जन्माच्या आधीच आपल्यासाठी तयार असतो असेही म्हणता येईल, कारण तो आपल्या जन्माचा हेतू आहे. तो पार पाडण्यासाठी आपण जन्मलो आहोत. स्वधर्माला कोणी पत्नीची उपमा देतात आणि पत्नीचा संबंध ज्याप्रमाणे अविच्छेद्य मानला आहे त्याप्रमाणे स्वधर्माचा संबंध अविच्छेद्य असे वर्णन करतात. मला ही उपमा गौण वाटते.
मी सुधर्माला आईची उपमा देतो. माझी आई मला या जन्मात निवडायची उरलेली नाही. ती आगाऊच सिद्ध आहे. ती कशीही असो, ती टळू शकणार नाही. ही स्थिती स्वधर्माची आहे. आपणाला या जगात स्वधर्माशिवाय दुसरा कोणताच आश्रय नाही. स्वधर्माला टाळू पाहणे म्हणजे स्वलाच टाळू पाहण्यासारखे आत्मघातकीपणाचे आहे. स्वधर्माच्या आश्रयानेच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून तो आश्रय कोणीही कधीही सोडू नये हा जीवनाचा एक मूलभूत सिद्धांत ठरतो. स्वधर्म हा इतका सहज प्राप्त आहे की माणसाच्या हातून सहज त्याचेच आचरण व्हावे. पण अनेक प्रकारच्या मोहांमुळे ते होत नाही अथवा फार मुश्किलीने होते आणि झाले तरी त्यात विष कालवले जाते. स्वधर्माच्या मार्गात काटे बसवणाऱ्या मोहाची बाह्य रूपे तर असंख्य आहेत. तथापि त्यांचं विश्लेषण केलं म्हणजे तर सर्वांच्या मुळाशी जी एक मुख्य गोष्ट दिसून येते ती संकुचित आणि उथळ देहबुद्धी. मी आणि माझ्या शरीर संबंधांची माणसे एवढीच माझी व्याप्ती. यांच्या बाहेरचे सर्व लोक परके अथवा दुश्मन अशी भेदाची भिंत ती उभी करते. आणि मी आणि माझे म्हणून मानलेले जे त्यांचेही ती शरीरच पाहते. देहबुद्धीच्या या दुहेरी कोंडीत सापडून आपण तऱ्हेतऱ्हेची डबकी निर्माण करू लागतो. बहुतेक सगळेच याच कार्यक्रमात असतात. कोणाची डबकी लहान तर कोणाची मोठी, पण काही झाले तरी ती डबकीच. या शरीराच्या चामडी इतकीच त्यांची खोली. कोणी कुटुंबाभिमानाचे डबके करून राहतो, कोणी देशाभिमानाचे डबके, ब्राह्मणेतर डबकी, हिंदू मुसलमान डबकी, एक ना दोन अनंत डबकी. जिकडे पाहाल तिकडे तीच ती. आपण या जेलमध्ये सुद्धा राजकीय कैदी आणि इतर कैदी अशी डबकी केलीच आहेत. त्याशिवाय आपणाला जगवतच जसे नाही. पण याचा परिणाम काय होतो? परिणाम एकच, हीन विचारांचे जंतू आणि स्वधर्मरूप आरोग्याचा नाश. गीता प्रवचने अध्याय 2 भाग 2. जीवन सिद्धांत 2. देहातीत आत्म्याचे भान. अशा स्थितीत स्वधर्मनिष्ठा एकाकी पुरी पडत नाही. तिच्यासाठी दुसरे 2 सिद्धांत जागृत ठेवावे लागतात. मी मर्तुकडा देह नव्हे, देह केवळ वरचा क्षुद्र पापुद्रा हा एक सिद्धांत. मी कधीही न मरणारा अखंड आणि व्यापक आत्मा हा दुसरा सिद्धांत. हे दोन्ही मिळून एक पूर्ण तत्त्वज्ञान होते. हे तत्त्वज्ञान गीतेला इतके अगत्याचे वाटते की गीता त्याचेच आवाहन आधी करून स्वधर्माचा अवतार मागाहून करते. कोणी म्हणतात हे तत्त्वज्ञानाचे श्लोक प्रारंभीच कशाला? पण जर गीतेतल्या कोणत्या श्लोकाची जागा मुळीच न बदलता येण्यासारखी असेल तर ती ह्या श्लोकांची असं मला वाटतं. एवढे तत्त्वज्ञान जर चित्तात ठसले तर स्वधर्म मुळीच जड जाणार नाही. इतकेच काय, स्वधर्माहून दुसरं काही करणे जड जाईल. आत्मतत्वाची अखंडता आणि देहाची क्षुद्रता या गोष्टी समजण्याला कठीण नाहीत, कारण त्या सत्य वस्तू आहेत. पण त्यांचा विचार केला पाहिजे, त्या वारंवार चित्तात घोळल्या पाहिजेत. या कातडीचे महत्त्व कमी करून आत्म्याला महत्त्व द्यायला आपण शिकलो पाहिजे. हा देह तर क्षणाक्षणाला बदलतो. बाल्य, तारुण्य, जरा हे चक्र सर्वांच्या अनुभवाचं आहे. आधुनिक शास्त्रज्ञ तर सांगतात 7 वर्षात शरीर पार बदलून रक्ताचा जुना थेंब शरीरात शिल्लक राहत नाही. 12 वर्षात जुने शरीर मरून जाते असे आपले पूर्वीचे लोक मानित. आणि प्रायश्चित्ते, तपश्चर्या, अध्ययन इत्यादींच्या मुदती 12-12 वर्षाच्या राखीत. पुष्कळ वर्षाच्या वियोगानंतर मुलगा भेटला तर आई त्याला ओळखू शकली नाही अशा गोष्टी आपण ऐकतो. असा हा प्रतिक्षणी बदलणारा, प्रतिक्षणी मरून राहिलेला देह हे का तुझे रूप? रात्रंदिवस जेथे मलमूत्रांच्या मोऱ्या वाहत आहेत आणि तुझ्यासारखा खंबीर धुणारा भेटला असून ज्याचे अस्वच्छतेचे व्रत सुटतच नाही, तो का तू? तो अस्वच्छ, तू त्याला स्वच्छ करणारा. तो रोगी, तू त्याला औषध पाणी देणारा. तो 3.5 हात जागेत पडून राहिलेला, तू त्रिभुवन विहारी. तो नित्य परिवर्तनशील, तू त्याची परिवर्तने पाहणारा. तो मरणारा आणि तू त्याच्या मरणाचा व्यवस्थापक. इतका तुझा आणि त्याचा भेद स्पष्ट असताना तू संकुचित कसा बनतोस? देहसंबंध तेवढेच माझे असे काय म्हणतोस? आणि देहाच्या मृत्यूबद्दल शोक तरी काय करतोस? भगवान विचारतात,
देहाचा नाश ही का शोक करण्यासारखी वस्तू आहे? देह तर वस्त्रासारखा आहे, जुना फाटतो म्हणून नवा घेता तरी येतो. एकच देह आत्म्याला कायमचा बिलगून बसला असता तर आत्म्याची धडगत नव्हती. सारा विकास थांबता, आनंद लोपता, ज्ञानप्रभा मंदावती. म्हणून देहाचा नाश शोचनीय नव्हे. आत्म्याचा नाश होत असला तर ती फार शोचनीय गोष्ट झाली असती, पण तो तर अविनाशी आहे. आत्मा एक अखंड वाहता झरा आहे. त्यावर अनेक देह येतात आणि जातात. म्हणून देहाच्या नात्यात व गोत्यात सापडून शोक करणे किंवा हे माझे आणि हे परके असे तुकडे पाडणे अत्यंत गैर आहे. ब्रह्मांड एक सुंदर विणलेले सणंग आहे. लहान मूल हातात कात्री घेऊन सणंगाचे तुकडे करते, त्याप्रमाणे देहाएवढी कात्री घेऊन या विश्वात्म्याचे तुकडे करणे हा केवढा पुरकटपणा आणि केवढी हिंसा. खरोखर फार खेदाची गोष्ट आहे की ज्या भरतभूमीत ब्रह्मविद्या जन्माला आली त्याच भूमीत लहान मोठ्या गटांचा आणि जातींचा नुसता बुजबुजाट दिसून येत आहे. आणि मरणाचा तर एवढा डर भरून राहिला आहे की तेवढा क्वचितच कोठे असेल. दीर्घकालीन पारतंत्र्याचा हा परिणाम आहे यात शंका नाही, पण तो त्या पारतंत्र्याचे कारणही आहे हे विसरून चालणार नाही. मरण हा शब्द तर आम्हाला सहनही होत नाही. मरणाचे नाव काढणे अभद्र वाटते. अगा मर हा बोल न साहती आणि मेलिया तरी रडती असं ज्ञानदेवांना दुःखाने लिहावे लागले आहे. कोणी मेले तर काय ते रडणे, काय ते ओरडणे, आम्हाला ते जणू कर्तव्यच वाटते. रडणारे मजुरीने बोलवण्यापर्यंत मजल आहे. मरण जवळ आले तरी रोग्याला सांगणार नाहीत. डॉक्टरने जरी सांगितले की हा वाचत नाही तरी रोग्याला भ्रमात राखतील. डॉक्टरही स्पष्ट सांगावयाचं नाही आणि शेवटपर्यंत औषध घशात ओतीत राहायचा. सत्य सांगून धीर देऊन ईश्वर स्मरणाकडे वळवतील तर किती उपकार होईल. पण यांना धास्ती की धक्का लागून मडके आधीच फुटले तर. पण फुटायच्या आधी का मडकं फुटायचं आणि 2 तासांनी फुटायचं ते थोडे आधी फुटले म्हणून तरी काय झालं. याचा अर्थ आपण कठोर आणि प्रेमशून्य व्हावे असा नाही, पण देहासक्ती हे प्रेम नव्हे, उलट देहासक्ती दूर सारल्याशिवाय खऱ्या प्रेमाचा उदयच होत नाही. देहासक्ती जाईल तेव्हा देह हे सेवेचे साधन आहे ही गोष्ट कळेल आणि मग देहाला त्याची योग्य प्रतिष्ठाही लाभेल. परंतु आज देहाची पूजा हे आपण साध्य मानून राहिलो आहोत. स्वधर्माचरण हे साध्य आहे ही गोष्ट आपण विसरूनच गेलो आहोत. स्वधर्माचरणासाठी देहाला सांभाळले पाहिजे, त्याला खायला प्यायला दिले पाहिजे, परंतु जिभेचे चोचले पुरवण्याची गरज नाही. पळी श्रीखंडात बुडवा की पिठल्यात, तिला सुखदुःख नाही तसं जिभेचं व्हायला पाहिजे. तिला रसज्ञान हवे पण सुखदुःख नको. शरीराचे भाडे शरीराला देऊन टाकले म्हणजे झाले. चरख्याकडून सूत कातवून घ्यायचे आहे म्हणून त्याला तेल द्यायला हवं. तसं शरीरापासून काम घ्यायचे म्हणून त्यात कोळसा घालायचा. अशा रीतीने देह वापरला म्हणजे तो मूळचा क्षुद्र असला तरी किमतीला चढू शकतो आणि त्याला प्रतिष्ठा लाभू शकते. पण देहाला साधन म्हणून न वापरता आम्ही त्या देहात बुडून आत्मसंकोच करून घेतो. त्यामुळे मूळचा क्षुद्र असलेला देह आणखीनच क्षुद्र बनतो. म्हणून संत निकराने सांगतात, देह आणि देहसंबंधी निंदावी, इतरे वंदावी श्वान सुकरे. अरे देहाच्या आणि देहाशी ज्याचा संबंध आला त्यांचीच नको तिन्ही त्रिकाळ पूजा करू. इतरांना ओळखायला शिक. संत आम्हाला अशा रीतीने व्यापक व्हायला सांगत आहेत. आम्ही आपल्या आप्तेष्ट मित्रांशिवाय इतरांजवळ स्वतःचा आत्मा थोडा घेऊन जातो का? जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा असे आम्ही करतो का? आमच्या आत्महंसाला या पिंजऱ्याच्या बाहेरची हवा दाखवतो का? माझ्या मानवी वर्तुळाला भेदून काल मी 10 नवे मित्र केले, आज 15 झाले, उद्या 50 होतील, असे करीत करीत एक दिवस सर्व विश्वच माझे आणि मी सर्व विश्वाचा असा अनुभव घेईन असं कधी येते का मनात? आम्ही तुरुंगातून नातेवाईकांना पत्र पाठवतो, यात विशेष काय? पण तुरुंगातून सुटलेला एखादा नवीन मित्र, राजकीय कैदी नव्हे, चोर कैदी, त्याला पाठवाल का पत्र? आमचा आत्मा व्यापक होण्यासाठी तडफडत असतो. सर्व जगाला मिठी मारावी असं त्याला वाटत असतं, पण आम्ही त्याला कोणतो. आत्म्याला आम्ही कैद करून ठेवला आहे. आम्हाला त्याची स्मृतीच होत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत देहाची सेवा,
आणि या देहाची पुष्टी तरी किती वाढली आणि किती विरघळली हाच विचार. दुसरा जणू आनंदच नाही. भोगाचा आणि स्वादाचा आनंद तर पशुही उपभोगतात. आता त्यागाचा आणि स्वाद तोडण्याचा आनंद बघशील का नाही? स्वतःला भूक असताना भरलेले ताट दुसऱ्या भुकेलेला देण्यास काय आनंद असतो ते अनुभव. त्यातील गोडी चाख. आई जेव्हा मुलासाठी झिजते तेव्हा तिला ही गोडी अत्यल्प चाखायला सापडते. मनुष्य माझे म्हणून जे संकुचित वर्तुळ बनवीत असतो त्यातसुद्धा नकळत आत्मविकासाची गोडी चाखण्याचा उद्देश असतो. त्याने देहात गुंडाळलेला आत्मा थोडासा आणि थोडा वेळ बाहेर येतो. पण हे बाहेर येणं कसं? जसं जेलच्या कोठडीतल्या कैद्याचे कामानिमित्त जेलमधल्या अंगणात येणे. पण आत्म्याचे काम एवढ्याने भागत नाही. आत्म्याला मुक्तानंद हवा आहे. सारांश: अधर्म आणि परधर्म या आडवाटा वर्जून साधकाने स्वधर्माचा सहज आणि सरळ मार्ग धरावा. स्वधर्माची कास कधीही सोडू नये. 2. देह क्षणभंगूर आहे हे लक्षात घेऊन तो स्वधर्मकारणी वापरावा आणि स्वधर्मकारणीच जरूर तेव्हा फेकून द्यावा. आत्म्याच्या अखंडतेचे आणि व्यापकतेचे भान सतत जागृत राखून चित्तातून स्वपरभेद काढून टाकावा. हे जीवनाचे मुख्य सिद्धांत भगवान सांगत आहेत. ते आचरणात आणणारा मनुष्य एक दिवस नरदेहाचेने साधने, सच्चिदानंद पदवी घेणे हा अनुभव हस्तगत करतील यात शंका नाही. श्रीकृष्णार्पणमस्तु.